आज मी जर मराठी भाषा असते ना तर मला माहिती नाही मी बोलू पण शकले असते की नाही. इतका मला आनंद झाला असता. मी आनंदाश्रू ढळले असते खऱ्या अर्थाने. आपल्या भाषेची उतराई होणं म्हणजे काय, आपल्या भाषेचे पांग फेडणं म्हणजे काय, आणि ते सुद्धा अत्यंत बुद्धिमान पद्धतीने, सुबुद्ध सुजाण पद्धतीने आपल्या भाषेचं सौंदर्य उलगडून दाखवणं, आपल्या भाषेचा समग्र इतिहास, ती कुठून आली, त्याच्यामध्ये काय काय स्थित्यंतर झाली, ते करत असताना ते अतिशय क्रिएटिव्हली, सर्जनशील पद्धतीने, प्रतिभावान पद्धतीने उलगडून सांगणं, आज आपल्यासमोर ठेवणं, हे मला असं वाटतं की फार मोठं काम मधुरा आणि तिच्या टीमनी, समीरा गोडजेला खास धन्यवाद की फार सुंदर रसाळ आणि सोप्या भाषेत लोकांचं मनोरंजन करून दाखवलं आहे आपल्या भाषेबद्दल. ही फार मोठी कामगिरी समीरा आणि मधुराने केली. फक्त त्या दोघींचं नाव मी घेते मी, पण त्यांची अख्खी टीम. शिवाय अप्रतिम परफॉर्मन्सेस आहेत याच्यात, अप्रतिम तंत्र आहे. आता मी ते सगळं सांगणार नाही, पण त्याच्यामध्ये बोरू ते ब्लॉग असं त्याचं एक काय म्हणायचं सब टायटल म्हणा किंवा टॅगलाईन आहे, आणि ते बोरू ते ब्लॉग टेक्निकली पण आपल्याला दिसतं. अतिशय सुंदर, व्हिज्युअली सुंदर आहे. ऑडिओ त्याचा फार सुंदर आहे, आणि इट्स अन ऑडिओ व्हिज्युअल ट्रीट, प्लस खूप मोठी माहिती आणि खूप इमोशन्स, कारण आपली भाषा आहे. आणि आपल्या भाषेला असं सुंदर पद्धतीने सादर होताना बघून, व्यक्त होताना बघून खूप आनंद होतो. आणि कोणीच मिस करू नका, हे प्रत्येक मराठी माणसाने पाहायलाच पाहिजे. तुमचं आपल्या भाषेबद्दलचं प्रेम आणि स्वाभिमान पुन्हा एकदा जागृत होईल. नक्की बघा मधुरा.